आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। काल आपण जे पद बघितलं त्या पदामध्ये एकमुखी षडभुजधारी दत्त मूर्तीचं, त्या हातात घेतलेल्या आयुधांचं आणि एकूणच मूर्तीचं वर्णन दासोपंतांनी केलेलं आहे. आणि असा माला कमंडलू शंख चक्र डमरू त्रिशूल घेतलेला, सावळी सुरत असलेला, पितांबर धारण केलेला असा मनमोहन आता माझ्या समोर येतो आहे. आजी मेरो मन मोहन आयो असं म्हणतात आणि असं वर्णन त्यांनी केलेलं. पण ज्या मूर्ती स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलंय त्याच सगुणाला दासोपंत कोणत्या कल्पनेने वर्णितात हे आपण आज एका पदामध्ये बघूया. खरं म्हणजे नित्याच्या म्हणण्यातलं हे पद नाही, नेहमीच्या रोजच्या पूजेतलं नाही, ते जयंतीच्या संदर्भाने जयंतीच्या उत्सवाला म्हणण्यात येणारं पद नाही, किंवा मार्गशीर्ष उत्सवामध्ये, चार जयंती उत्सवामध्ये मौखिक परंपरेनं नेहमी म्हणण्यातलं हे पद नाही. हे वर्णन दासोपंत कसं करतायत आपण ऐकूया. कल्पांतीचे पाणी नगवाणे गणिता मातैसे अवधूत सगुण तुझे. मातैसे अवधूता सगुण तुझे. कल्पांतीचे पाणी न गणावे गणिता मातैसे अवधूता सगुण तुझे. मातैसे अवधूता सगुण तुझे. लीन विरळ नभनये हाती धरिता तैसे श्री अवधूता सगुण तुझे. तैसे श्री अवधूता सगुण तुझे. केवळ परब्रह्म नये दृष्टी भजता तैसे श्री अवधूता सगुण तुझे. तैसे श्री अवधूता सगुण तुझे. बुद्धीचे कारण नये अवगमिता मातैसे अवधूता सगुण तुझे. मातैसे अवधूता सगुण तुझे. दृष्टीचे चैतन्य नये ते पाहता मातैसे अवधूता सगुण तुझे. मातैसे अवधूता सगुण तुझे. जळधरु जैसा बाही नये कवळिता तैसे श्री अवधूता सगुण तुझे. तैसे श्री अवधूता सगुण तुझे. चैतन्याची सोये न लगे प्रगटता तैसे श्री अवधूता सगुण तुझे. तैसे श्री अवधूता सगुण तुझे. निर्विकल्प ब्रह्म साकार खलुता दिगंबरा दत्ता सगुण तुझे. दिगंबरा दत्ता सगुण तुझे. निर्विकल्प ब्रह्म साकार खलुता दिगंबरा दत्ता सगुण तुझे. दिगंबरा दत्ता सगुण तुझे. दिगंबरा दत्ता सगुण
या सगळ्याच चाली 2-3 दिवसापासून मी म्हणते, त्या सगळ्याच चाली पारंपरिक चाली आहेत. 400 वर्षापूर्वी दासोपंतांनी संगीतज्ञ म्हणून, तालज्ञ म्हणून जे काम करून ठेवलेले ते संपूर्ण पदार्णवामध्ये आहे. विविध तालांमधल्या या, विविध रागांमधल्या या बंदिशी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या, आणि त्याचबरोबर सुगम आणि लोकसंगीत याचाही ह्याच्यामध्ये समावेश. एक विशिष्ट प्रकारच्या आरतीच्या नादामध्ये जाणारी ही रचना आहे. थोडीशी म्हटलं तर लोकव्यवहारिक चालीची ही रचना आहे. साधी, सोपी, सरळ, सर्वांना म्हणता यावी अशी, जयघोषासारखी अशी. आवर्तन या रचनेचं वैशिष्ट्य आहे. मा तैसे अवधूता सगुण तुझे, ह्या आवर्तनाने प्रत्येक कडवं त्याचं संपूर्णतेला येतं. पण ते कसं आहे याचं वर्णन मोठं सुंदर दासोपंतांनी केलेलं आहे. मी मुद्दाम आज ही रचना घेतली कालच्या पार्श्वभूमीवर. काल आपण बघितलं माला, कमंडलू, शंख, चक्र, डमरू आणि त्रिशूल आणि त्या सगुण मूर्तीचं वर्णन दासोपंतांनी कसं केलं. आणि मुद्दाम त्याच सगुण मूर्तीला दासोपंत शब्दात बांधता न येणारी अशा प्रकारची ही सगुण मूर्ती कशी आहे याचं वर्णन करतात. आणि इथे मात्र दर्शनेमध्ये त्या दर्शनाला कल्पनेची जोड दिलेली आहे. काल जे वर्णन बघितलं ते प्रत्यक्ष सगुण रूपाचं वर्णन, जे मूर्तीमध्ये अस्तित्वात आहे, जे दिसतं आहे, ते प्रत्यक्ष आहे किंवा कोण्याही मनुष्याला ते दिसू शकतं. स्पष्ट दिसतं. विठ्ठलाला टिळा लावलेला आहे, तो चंदनाची ओटी लावलेली आहे, पितांबर नेसलेला आहे आणि त्याचं ते वर्णन आहे. साधं सरळ होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा अद्भुतता काय आहे, गूढ काय आहे, हे मी त्या 6 हातामध्ये असलेल्या माला, कमंडलू कशाचं प्रतीक आहेत हे मी सांगितलं. पण आजच्या पदामध्ये कल्पना ठासून भरलेली. बघा, संतांच्या कल्पना सुद्धा, आज जर आपण कविता बघायला गेलो आणि संतांच्या कवितांमधली कल्पना जर बघायला गेलो तर अतिशय जमीन आसमानचं अंतर आजच्या भाषेमध्ये आपण म्हणूया. ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी ही मधुर आणि रसाळ का वाटते, तर अतिशय अगम्य अशा कल्पना, अतिशय सुंदर अशा कल्पना, जितक्या अगम्य तितक्याच सहज. असं वाटतं अरे हे तर आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा ही उपमा, हे रूपक किती सहज सुंदर ज्ञानेश्वरांनी वापरलंय. विरहिणीमध्ये, विरहिणीच्या पदांच्या मध्ये ज्ञानेश्वर फार सुंदर उपमा वापरतात. माऊली जशा उपमा वापरतात त्याचप्रमाणे कल्पकतेतूनही अप्रतिमपणे हे संत व्यक्त होतात. आणि अशाच कल्पकतेची कसोटी लागलेलं हे पद आहे असं मला स्वतःला वाटतं. प्रत्येक कडव्यामध्ये त्या सगुण रूपाचं वर्णन करून त्याची तुलना कशाशी केलीये हे फार महत्वाचं आहे. सुरुवात अशी करतात, कल्पांतीचे पाणी न गणवे गणिता, मा तैसे अवधूता सगुण तुझे. कल्पांतीचं पाणी म्हणजे काय, आपल्याला आत्ताची ओळख द्यायची झाली तर कोल्हापूरकडे ती अवस्था आहे. कल्पांतीचे पाणी न गणवे गणिता, हा हा म्हणता पाणी वाढले, पूर आलाय असं म्हणता 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 आत्ता मी एखादी मूर्ती माझ्या घरातली पैसा अडका उचलून बाजूला घेईन आणि पळून जाईन किंवा वर कुठेतरी जाईन, सुरक्षित स्थळी जाईन असं म्हणता म्हणता काही क्षणात लोकांची घरं वाहून गेली. हो, अंदाज नाही येत. पुराच्या पाण्याचा, प्रचंड पुराच्या घोंगावाताचा अंदाज तुम्हाला येऊ शकत नाही. आणि दासोपंत इथं म्हणतात, कल्पांतीचे पाणी न गणवे गणिता. कल्पाचा अंत होतो, एखाद्या युगाचा अंत होतो. आपण म्हणतो जगबुडी होणार आहे. साध्या कोल्हापुरात इतका पूर आला तर मला सांगा, जगबुडी जर झाली तर किती पाण्याचं प्रमाण असेल हो. तर त्याचं स्पष्टीकरण दासोपंत, न गणवे गणिता, अहो मोजाल तर मोजता येणार नाही. कल्पांतीचे पाणी न गणवे गणिता, मा तैसे अवधूता सगुण तुझे. काय सगुणाचं वर्णन केलंय सुंदर. म्हणजे मला हे दिसतंय, हे सगुण रूप दिसतंय. पण खरं सांगू का,
हे मोजता नाही येत आहे. कोणासारखं? तर कल्पांतीच्या पाण्यासारखं. किती सुंदर कल्पना आहे. अप्रतिम सुंदर खूप छान असं आपण एखाद्या वस्तूला म्हणतो, एखाद्या चित्राला म्हणतो, एखाद्या कलाकृतीला म्हणतो. तशाच प्रकारची संकल्पना दासोपंत इथे मांडतात. ते म्हणतात, हे अवधूता, हे दत्ता, हे दिगंबरा, तुझं हे रूप कसं आहे तर कल्पांतीच्या पाण्यासारखं आहे. मी मोजू जाऊ म्हटलं तरी मला ते मोजता येणार नाही. मलाच नव्हे, ते कुणालाच मोजता येणार नाही. आणि जसं कल्पांतीचं पाणी मोजायला गेलो तरी तुम्हाला ते मोजता येणार नाही. न गणवे गणिता मा तैसे अवधूता सगुण तुझे. संतांच्या ठाई असलेली ही जी साहित्यिक जाण आहे ना, ती मोठी अद्भुत आणि अलौकिक आहे. आम्ही रूपक प्रतिमा ज्या स्तरावरच्या वापरतो त्या स्तराच्या पलीकडे जाऊन, म्हणजे शब्दांच्या पलीकडे जे काही आहे त्याला शब्दात पकडणं, ह्याला आपण संतांची प्रतिभा असं म्हणतो. आणि मला ती प्रतिभा इथे दासोपंतांची दिसते. एखाद्या वस्तूला शब्दात व्यक्त करणं, आणि जी वस्तू शब्दांच्या पलीकडे आहे ती शब्दातच मांडता येत नाही. पण मग ती कशी आहे तर ती शब्दात बांधणं, ती शब्दात मांडणं, ती शब्दात पकडणं, जणू काही वाऱ्याला मुठीमध्ये पकडणं असंच आहे जणू. आणि म्हणून संतांची प्रतिभा ही अलौकिक प्रतिभा आहे. पुढं काय म्हणतात बघूया. केवळ लीन विरळ नभ नये हाती धरिता तैसे श्री अवधूता सगुण तुझे. आणखी कसं आहे हे रूप? असं प्रत्येक ओळीमध्ये फार सुंदर वर्णन केले. माणूस अगदी बुडून जातो छान वाचत वाचत वाचत. लीन विरळ नभ. आभाळाकडे जर आपण बघितलं अनेकदा संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी सुद्धा, अगदी बारीक असे वाळूचे कण पसरल्यासारखं किंवा बारीक तुकडे झाल्यासारखं विरळ 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 होऊन आभाळामध्ये, आकाशामध्ये ते ढगांचे तुकडे फिरत असतात. आणि अगदी विरळ 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 झालेलं ते असतं, लीन झालेलं असतं, अतिशय पातळ अशा प्रकारचं. आणि हे लीन विरळ नभ न ये हाती धरिता. खरं म्हणजे कुठलंच नभ हाती धरता येत नाही हो, पण तरी सुद्धा दासोपंतांची ही कल्पना आहे. ते असं म्हणतात की विरळ 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 झालेलं, ढगांचे तुकडे तुकडे बारीक होऊन फिरतायत नभामध्ये, ते जसं आभाळ, ते जसं नभ हातामध्ये धरता येत नाही. ते एका ठिकाणी एकसंघ नाही. ते आभाळ जसं मला हाती लागणार नाही तसं तुझं सगुणाचं रूप आहे. हे अवधूता मा तैसे अवधूता सगुण तुझे. पुढे वर्णन करतात. केवळ परब्रह्म न ये दृष्टी भजता तैसे श्री अवधूता सगुण तुझे. केवळ परब्रह्म, केवळ आणि परब्रह्म या दोन्ही शब्दांचा वापर मोठ्या कल्पकतेनं तर केलाच आहे, पण बौद्धिक स्वरूपाची सुद्धा इथे त्याला जोड दिलेली आहे बरं. केवळ परब्रह्म, एक आणि एकच तत्व. ते तत्व कोणतं आहे तर मी आत्ता म्हणते की सगुण तुझे असं वर्णन करतोय. पण त्या सगुणाचं वर्णन मी कशानं करतोय, कशाच्या आधारावर करतोय तर दृष्टीच्या आधारानं मी करतोय. माझ्या डोळ्यांना ती मूर्ती दिसते आहे आणि मी कल्पना करतोय की ते कल्पांतीचं पाणी जणू जसं मोजता येत नाही तशी ही सगुणाची मूर्ती आहे. किंवा लीन विरळ नभ आहे तशी ही सगुणाची मूर्ती आहे. आणि हे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींसाठी किंवा कल्पना करणाऱ्या गोष्टींसाठी मी विचार करतोय. पण ते असं म्हणतात केवळ परब्रह्म नये दृष्टी भजता. हे परब्रह्म असं आहे की जे डोळ्यांनी दिसतंय किंवा डोळ्यांनी दिसणारं म्हणून जे काही आहे किंवा नुसत्या डोळ्यांनी दिसतं म्हणून त्याची पूजन, म्हणून त्याचं अर्चन, म्हणून त्याचं भजन करता येतं आहे असं मात्र मुळीच नाही. केवळ परब्रह्म,
केवल या शब्दाचा अन्वय अनुसंधान वेदांतामध्ये मोठं वेगळं आहे. केवळ या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो सुंदर, अप्रतिम. केवळ अप्रतिम, एक आणि एकच, एकमेवाद्वितीय, केवलाद्वैत मत ज्याला आपण म्हणतो. वेदांतामधलं हे मत ज्ञानी लोकांना माहिती आहे. केवलाद्वैत मतामध्ये एक आणि एकच, केवळ परब्रह्म, ते असं परब्रह्म आहे. म्हणजे काय? बाकी सगळं दृष्टीनं पाहता येतं, फक्त ते परब्रह्म दृष्टीनं पाहता येत नाही. याचा दुसरा अर्थ असा की जगामध्ये जे दिसतं किंवा जे दिसत नाही, कल्पनेच्या पलीकडे आहे, तेही दृष्टीनं पाहता येतं अनेकदा. पण परब्रह्म ही एकच गोष्ट अशी आहे, केवळ परब्रह्म, नये दृष्टी भजता, ती गोष्ट दृष्टीनं भजता येत नाही. तरीही मा तैसे अवधूता सगुण तुझे. म्हणजे विसंगती आहे. परब्रह्म डोळ्याने दिसत नाही, त्याचं भजन करता येत नाही, डोळ्यांनी त्याचं पूजन करता येत नाही, पण तरी सुद्धा दृष्टीनं न भजता येणाऱ्या केवळ परब्रह्मासारखा तुझा सगुणाचा अवतार आहे. केवढी सुंदर कल्पना आहे बघा. म्हणजे विसंगती आहे, तिथेच संगती आहे, आणि पुन्हा विसंगतीची संगती आहे. म्हणजे साहित्यिक अंगाने विचार करूया, वाङ्मयीन अंगाने विचार केल्यानंतर कल्पनेची कल्पना जी प्रत्यक्षात येते, प्रत्यक्षात आलेल्याची पुन्हा कल्पना करतं माणूस. इतकी सुंदर मांडणी, शब्दांची गुंफण संतांच्या साहित्यात आणि इथे दासोपंतांच्या साहित्यात आपल्याला दिसते. बुद्धीचे कारण नये अवगमिता, मा तैसे अवधूता सगुण तुझे. अगदी आजच्या साध्या भाषेत सांगायला गेलं तर आपण म्हणतो देवानं बुद्धी सगळ्यांना सारखी दिली आहे, पण त्याचा वापर करणं, ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन म्हणतो किंवा अप्लाइड असं म्हणूया, त्याचा वापर करणं मात्र आपल्या हातात आहे. जर देवानं सगळ्यांना बुद्धी सारखी दिली आहे तर एखादाच ज्ञानेश्वर का होतो, एखादाच शास्त्रज्ञ का होतो, किंवा बुद्धिमान मुलांच्या मध्ये 60 मुलांच्या वर्गामध्ये काही मोजकेच मुलं उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण होतात. नासामध्ये काम करणारी व्यक्ती आणि एखाद्या कोर्टामध्ये क्लर्क असणारी व्यक्ती, या दोघांनाही जर परमात्म्यानं बुद्धी सारखी दिली आहे तर या बुद्धीच्या प्रकटीकरणात हा फरक का पडला? दासोपंत म्हणतात, बुद्धीचे कारण न ये अवगमिता. हे कळत नाही, याचं आकलन होत नाही की बुद्धी कुणाची कशी असेल, ती कशी व्यक्त होईल, आणि याला आपण प्रतिभा असं म्हणतो, मेधावी असं म्हणतो. अनेकदा असं संशोधन झालंय, एखादी अतिशय हुशार व्यक्ती मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या मेंदूवरती संशोधन झाले. असं म्हणतात की ज्याच्या कवटीवर, मेंदूवरती अनेक वळ्या असतात, जास्तीत जास्त अधिक वळ्या असतात, तो माणूस खूप हुशार असतो. मेंदूचा आकार, मेंदूवरच्या वळ्या, ही सगळी कारणं संशोधनाची कारणं आहेत. बुद्धीच्या अवगमन करणं, बुद्धीची तिचं धोरण समजणं, एखाद्याची बुद्धी ताडणं, हे कधीच शक्य नाही. ती बुद्धी कसं काम करते आहे, त्या मागची प्रेरणा शोधणं, ती नेमकी चिमटीत धरून दाखवणं, हे खरोखर अशक्य गोष्ट आहे. ज्ञानदेवांची प्रतिभा 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी प्रकट करू शकते. दासोपंतांसारखा व्युत्पन्न व्यामिश्र बुद्धिमत्तेचा पंडित वयाच्या 50-55 वर्षापर्यंत प्रचंड वाङ्मय निर्माण करतो, प्रचंड लेखन करतो, प्रचंड तत्व विवेकाने लिहितो आणि त्याचबरोबर भावविभोर अशा प्रकारच्या रचना करतो. तोच माणूस संगीतज्ञ आहे, तोच माणूस तत्वज्ञ आहे, तोच माणूस अनेक विषयांच्या वरती अधिकारवाणीनं भाष्य करतो.
उत्तम चित्रकार आहे, उत्तम मृदुंगवादक आहे, उत्तम वाग्गेयकार आहे. इतक्या कला एखाद्या माणसाच्या देहामध्ये असणं, त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये असणं आणि त्याची अभिव्यक्ती अत्यंत उत्तम असणं, केवळ अप्रतिम असणं, हे अद्भुत आहे, हे अलौकिक आहे. पण एखादा मंदबुद्धी असणं ह्याचं काय कारण आहे? आणि दासोपंत इथं म्हणतात की बुद्धीचे कारण न ये अवगमिता, मा तैसे अवधूता सगुण तुझे. हे निर्गुणाचं वर्णन नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगुणाचं वर्णन आहे. दासोपंतांना सगुण रूपाचं कल्पनेच्या पलीकडे झालेलं हे दर्शन आहे. कल्पांतीचे पाणी न गणवे गणिता, किंवा लीन विरळ नभ नये हाती धरिता. आणि तसंच केवळ परब्रह्म न ये दृष्टी भजता, आणि त्याचप्रमाणे बुद्धीचे कारण न ये अवगमिता. ते सापडत नाही. देहामध्ये हृदयाची जागा आहे, देहामध्ये बुद्धीची जागा आहे, आपण त्याला मेंदू असं म्हणतो. पोटामध्ये आतडे आहेत, लहान आतडं, मोठं आतडं, यकृत, ज्याच्यावरती तुमचं शरीर चालतं, श्वास जातो येतो, ते हृदय तुम्हाला दाखवता येतं. पण मला सांगा, तुमचं मन कुठे आहे देहामध्ये असं जर विचारलं तर कुणी इथे हात करेल, कुणी इथे हात करेल. सांगता येतं? देहामधली मनाची जागा निश्चित नाही. तशीच बुद्धीची, प्रतिभेच्या प्रकटीकरणाची कारणं सुद्धा अवगमिता येणार नाहीत. ते जसं आहे तसं तुझं सगुण रूप आहे असं दासोपंत म्हणतात. दृष्टीचे चैतन्य न येते पाहता, मा तैसे अवधूता सगुण तुझे. यापूर्वीच केवळ परब्रह्म न ये दृष्टी भजता असं दासोपंत म्हणाले. दृष्टीनं फक्त परब्रह्म भजता येत नाही, त्याच्यासाठी अंतःकरण लागतं, अंतरंग त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, हा त्याचा दुसरा अर्थ. पण दृष्टीचे चैतन्य न येते पाहता. डोळ्याच्या डॉक्टरकडे आपण गेलो, डॉक्टर डोळ्याला पाणी येतंय, लांबचं दिसत नाहीये, किंवा पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर आता मला ही अक्षरं पूर्वी दिसायची पण आता दिसत नाहीयेत. मग डॉक्टर तपासतात, ती अक्षरं वाचायला लावतात आणि दृष्टीची तपासणी होते. दृष्टीचे चैतन्य न येते पाहता असं म्हणतात. डोळे तपासता येतात, डोळ्यांच्या तुमच्या दृष्टीची कमकुवतता तपासता येते, पण त्या दृष्टीच्या मागं असलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य तुम्हाला डोळ्यांनी दिसतं का? तर ते दिसत नाही. ती जी काही योजना आहे ती योजना बुबळाच्या आतमध्ये आहे. आपण असं म्हणतो की वस्तूवरती प्रकाश पडला की आपण त्या वस्तूला पाहू शकतो, ती वस्तू तुम्हाला दिसते. दासोपंत असं म्हणतात की डोळ्यांच्या खोबण्यांच्या मध्ये तुम्हाला बुबळं दिलीत, ती दृष्टी तुम्हाला दाखवते, सगळं जग दाखवते, सृष्टी दाखवते, पण त्या बुबळांच्या मागे अशी एक वस्तू आहे, असं एक कारण आहे, असं एक गूढ आहे की जेणे करून किंवा ज्या कारणे तुम्हाला समोरची वस्तू दिसते. असं ते चैतन्य ज्याच्यामुळे तुम्हाला दृष्टीतून सृष्टी दिसते, त्या दृष्टीच्या चैतन्याकडे तुम्हाला पाहता येत नाही किंवा ते चैतन्य तुमच्या डोळ्यांना दिसत नाही. मा तैसे अवधूता सगुण तुझे. डोळे दिसतात पण डोळ्यांमधून किंवा दृष्टी देणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य मात्र आम्हाला आमच्या साध्या डोळ्यांनी दिसत नाही. देवा, सगुण रूप अगदी तसंच आहे तुझं. पुढे दासोपंत वर्णन करतात, जळधरू जैसा बाहीन ये कवळीता, तैसे श्री अवधूता सगुण तुझे.
जळधरू जैसा. जळधरू म्हणजे ढग. माथेरानला गेलात ना तर हा अनुभव येतो. महाबळेश्वर, माथेरान, ढग दिसतात तुम्हाला, किंवा धुक्यातही आपण तो अनुभव घेतो, पण तितका दाट अनुभव येऊ शकत नाही. ढग दिसतात आजूबाजूला, इतकं दाट ढगांनी वेढलेले असतो आपण, इतक्या दाट ढगांनी, पण तुम्ही ढगाला धरू पाहायला जाल तर तुम्हाला ढग हातामध्ये धरता येणार नाही. दासोपंत म्हणतात, हा इथे आहे, हा मला इथे दिसला, आत्ता मला प्रत्यक्ष झाला, आत्ता मला साक्षात झाला, असं म्हणता म्हणता तुम्ही, पण तुमच्या बाहूंमध्ये, तुमच्या कवेत मात्र त्याला घेता येत नाही. जणू काही तो तुमच्या भोवती तरळणारा जळधर आहे. लीन विरळ नभ अशी संकल्पना त्यांनी वर वापरली, पण इथे मात्र जळधरू म्हटलंय बरं का. जळधरू आणि लीन विरळ या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. जळधरू असं म्हणत असताना त्या ढगांमध्ये पाण्याचा अंश आहे, आर्द्रता आहे, ओलावा आहे, स्नेह आहे. पण विरळ नभ असं म्हणताना ते शुष्क आहे, कोरडं आहे, ड्राय आहे, त्याचे तुकडे झालेले, ते विरळ आहे. म्हणजे ढगांच्या दोन्ही अवस्था दासोपंतांनी आपल्याला इथे तुळून सांगितल्यात. काय सुंदर कल्पना आहे बघा. म्हणजे कल्पकता किती श्रेष्ठ दर्जाची आहे याची प्रचिती आम्हाला संत साहित्यामध्ये, संतांच्या कवनामध्ये येते. जळधरू, ज्याने स्वतः जल धारण केलेलं आहे, असा ढग तुम्हाला दिसतोय समोर, पण जळधरू जैसा बाहीन ये कवळीता. तुमच्या दोन बाहूंच्या मध्ये, तुमच्या दोन हातांच्या मध्ये त्याला तुम्ही धरू जाल, त्याला आलिंगन देण्यासाठी जाल, तर तो तुमच्या हातामध्ये येणार नाही. ऐसे तैसे श्री अवधूता सगुण तुझे. कल्पना शक्तीची, ती शब्दात मांडण्याची अत्यंत उत्तुंग अशी प्रातिभ शक्ती संतांच्या ठायी असते. आणि म्हणूनच मती गुंग होते. एक एक शब्दाची गुंफण मोठी कल्पकतेनं, त्याचबरोबर अत्यंत बौद्धिक पद्धतीनं ती रचना केलेली असते. उगाच यमकाला यमक लावायचं, रला ट लावायचं म्हणून ही जोडणी नसते. आणि म्हणून या कल्पनेमागच्या प्रतिभेचा विचार, मुळात या कल्पना जेव्हा अवतरतात तेव्हा या कल्पनांचाच विचार करून आपली बुद्धी थक्क होते की सगुणाचं वर्णन दासोपंत या पद्धतीने करतात, जणू काही परब्रह्म निर्गुण आहे. बरं, तसं बघायला गेलं तर सगुणाची अत्यंत सुंदर वर्णनं आणखीही केलेली आहेत. आपण पुढे घेऊ आणखी काही पद की सगुणाचं वर्णन अजून दासोपंत कसं करतायत. पण हे सगुणाचं वर्णन निर्गुणाच्या जवळ जाणार आहे. म्हणजेच सगुणातून निर्गुणाची वाट कशी, ही स्पष्ट धूसर न ठेवता त्यांनी केलेली आहे आपल्याला. अंधाऱ्या वाटेमध्ये गुरुनं दीपस्तंभ म्हणून उभं राहावं, किंवा एखाद्या गावामध्ये आपण गेलो, निबिड अरण्यातून जायचंय आणि सोबत असलेल्या वाटसरूनं मोठ्या विश्वासानं आश्वस्त करून बॅटरी लावावी आणि तो रस्ता आपल्याला स्पष्ट करून दाखवावा. अगदी तसं हे पद आहे की निर्गुणाकडून सगुण म्हणजे काय आणि सगुणातून निर्गुण म्हणजे काय. या दोन्हींची एकसांधव किंवा या दोन्हींचं आपल्याला क्षितिज म्हणता येईल. या क्षितिजावर रेंगाळणारी ही कविता आहे. सगुणाच्या आणि निर्गुणाच्या क्षितिजावरती जन्म घेतलेले हे शब्द आहेत. पुढे दासोपंत म्हणतात, चैतन्याची सोय न लगे प्रकटता, तैसे श्री अवधूता सगुण तुझे. मी सुरुवातीला जेव्हा हे पद गायलं, मी सांगितलं की याची ही पारंपरिक चाल आहे. पारंपरिक चालींच्या मध्ये सुद्धा संगीताचा मोठा तात्विक पद्धतीने विचार केलाय, प्रहरांचा विचार केलाय, रागांचा विचार केलाय. हा विचार मी मागे व्याख्यानात अनेकदा सांगितलेला आहे. पण एक विशिष्ट लय दिली ह्या पदाला.
त्याचं कारण असं आहे की शब्दांमध्ये आवर्तन आहेत आणि या शब्दांच्या आवर्तनांना दासोपंतांनी सांगीतिक आवर्तनांमध्ये सुद्धा बांधलेलं आहे. त्याची चाल अशी आहे, शब्दांचं जर आवर्तन पुन्हा पुन्हा येत आहे तर सांगीतिक आवर्तन सुद्धा त्यांनी ते पुन्हा पुन्हा छान असं घोळवून घेतलेलं आहे. म्हणजे काय तर आपण पाढे पाठ करताना किंवा एखादी साधी सोपी अष्टाक्षरीची रचना एखादा मराठी शिक्षक किती छान पाठ करून घेतो आपल्याकडून. काय होतं त्याच्यानी, नादानुकारी आवर्ती वलयांच्या मध्ये पुन्हा पुन्हा येणाऱ्या आवर्तनांच्या मध्ये आपण इतके छान गुंगून जातो की ती नादानुकारी रचना आपल्या हृदयावर ठसते, पाढे पाठ होतात, कविता लवकर पाठ होते. तसंच हे मत ठसवण्याच्या दृष्टीने पुन्हा पुन्हा अंगुली निर्देश करून पुन्हा पुन्हा आवर्तन घेऊन हे मत ठसवण्याच्या दृष्टीने ते आवर्तन आहे. मा तैसे अवधूता सगुण तुझे, मा तैसे अवधूता सगुण तुझे असं म्हणत राहतात दासोपंत. आणि मग कशासारखं हे पुन्हा पुन्हा त्या कडव्यांकडे आपण पहिल्या ओळीकडे जाऊन बघू शकतो. दासोपंत म्हणतात, चैतन्याची सोय न लगे प्रगटता, तैसे श्री अवधूता सगुण तुझे. चैतन्याची सोय न लगे प्रकटता. चैतन्य हे मी मघाशी सांगितलं तसं मनासारखंच, ते तुम्हाला सापडणार नाही. आत्ता होता प्राणी आणि आत्ता आडवा झाला, आत्ता तर बोलत होता, आत्ता गेला. गेला कशामुळे? देहातलं चैतन्य निघून गेलं. देहातलं चैतन्य निघून गेलं ते दिसलं का तुम्हाला मला? दिसलं नाही. डॉक्टरांनी नाडी तपासली आणि सांगितलं ही इज नो मोर. कशावरून? डॉक्टरांना दिसलं चैतन्य. चैतन्याची सोय न लगे प्रकटता, प्रकटल्या विना तुम्हाला ते चैतन्य कळतच नाही. चालणं, बोलणं, खेळणं, हसणं, उठणं, बसणं, झाडाची पानं गळणं, झाडाला पुन्हा नवा बहर येणं, पक्ष्यांचं उडणं, पक्ष्यांचा किलबिलाट, हे सारं जोवर त्या प्राण्यांच्या मध्ये जीवांच्या मध्ये चालू आहे तोपर्यंत चैतन्याचं प्रकटीकरण आहे. आणि तेव्हाच तुम्हाला ते चैतन्य कळतं. हे चैतन्याचं प्रकटीकरण याची काय सोय आहे बरं? सोय म्हणजे काय? कारण काय? याचं निमित्त काय? आणि हे निमित्त आम्हाला समजू शकत नाही, याची सोय आम्हाला लावता येत नाही, याचा अर्थ आम्हाला लावता येत नाही, याचा अन्वय आम्हाला कळत नाही, याचा अन्वयार्थ आम्हाला लावता येत नाही की चैतन्य देहाला सोडून जातं, देह जड होतो. मग ते चैतन्य नाही दिसत तर मग त्याचा काय अर्थ आहे? मग ते होतं का? कशावरून होतं? त्याचं चालणं बोलणं होतं म्हणून होतं. म्हणजेच काय? प्रत्यक्ष प्रकटीकरणाशिवाय चैतन्याची सोय लागत नाही. चैतन्य प्रकट होत नाही, देह प्रकट होतो म्हणून चैतन्य आहे, म्हणून आम्हाला कळतं की चैतन्य आहे. दासोपंत म्हणतात, चैतन्याची सोय न लगे प्रकटता. प्रकटल्या विना चैतन्याचा अर्थच लावता येत नाही, चैतन्य आहे असं म्हणताच येत नाही. तैसे मा श्री अवधूता सगुण तुझे. काय सुंदर, किती साधा सहज दृष्टांत आहे बघा. तुमच्या माझ्या रोजच्या उठण्या बसण्यातला व्यवहारातले हे सगळे दृष्टांत आहेत. कुठला तरी नवीन आहे का? पण आपल्या इतका जवळचा असतो, पण त्याची कल्पनेतून बांधणी संत साहित्यिक हे करत असतात आणि आपल्याला वाटतं आहा किती सहज, किती सोपं, किती छान. त्याची उकल जशी 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 होत जाते तसं तसं, जसं ज्ञानेश्वरी एकदा वाचली की पुन्हा वाचावीशी वाटते. आणि पहिल्यांदा फक्त सरळ अर्थ कळतो, मग दुसऱ्यांदा अर्थांना करे फुटायला लागतात, तिसऱ्यांदा अर्थांच्या परी उकलायला लागतात, चौथ्यांदा त्याच्यातली मधाळ वाणी आम्हाला भूल घालू लागते, पाचव्यांदा त्यातलं गूढ कळायला लागतं. आणि अगदी याच पद्धतीनं ज्ञानदेवांच्याच काय कोणत्याही संतांच्या रचनांच्याकडे आपण असं बघायला हवं. दासोपंतांच्या रचनांमध्ये हेच गूढ उकलत जाता जाता असंच वाटायला लागतं की किती साधा सरळ सोपा अर्थ आहे, आणि त्याचबरोबर काही गहन गूढ वक्तव्य आम्हाला संत करून जातात. दासोपंत म्हणतात, निर्विकल्प ब्रह्म साकार खलुता दिगंबरा दत्ता
सगुण तुझे. शेवटची ओळ त्यांची लगेच लक्षात येते. आता तुम्हाला माहिती झालंय, नाममुद्रा ही दिगंबर या नावाने दासोपंत पदरचना करतात. शेवटच्या ओळीमध्ये दिगंबर ही नाममुद्रा येते. निर्विकल्प ब्रह्म साकार खलुता दिगंबरा दत्ता सगुण तुझे. मी मघाशी सांगितलं तसं संगतीची विसंगती, विसंगतीची संगती, पुन्हा संगतीची विसंगती, म्हणजे कल्पनातीत असलेलं कल्पनेत आणणं, पुन्हा कल्पनेतलं प्रत्यक्षात आणणं, प्रत्यक्षातलं पुन्हा कल्पनेत नेणं, आणि कल्पनेतलं प्रकटीकरण काय आहे या कल्पनेची कल्पना करणं. अशा प्रकारची ही शेवटची ओळ आहे. ते म्हणतात निर्विकल्प ब्रह्म साकार खलुता. आता निर्विकल्प एकदा म्हणालो आपण, निराकार एकदा म्हणालो की ते साकार होईल का? ते होणार नाही. पण तरी सुद्धा दासोपंत अशी कल्पना करतात की निर्विकल्प म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकल्प त्याला नाही. मग त्याला तुम्ही विकार म्हणा, त्याला त्याच्यात तुम्ही बदल घडून येणं म्हणा, अनेक अर्थांनी निर्विकल्प या अर्थाचे, या शब्दाचा अनेक ठिकाणी अनेक परींनी त्याचा अर्थ घेता येईल. पण ते ब्रह्माचं स्वरूप जसं संतांनी वर्णन केलेलं आहे, वेदांमध्ये आहे, उपनिषदांच्या मध्ये ते आहे, ते निर्विकल्प ब्रह्म. आता ही संकल्पना पुन्हा फार स्पष्ट करण्याची गरज नाही, माझ्यासमोर मोठे जाणते श्रोते आहेत. निर्विकल्प ब्रह्म, निराकार, निर्विकार, ज्याला आपण म्हणू गुणरहित, विकाररहित, असं हे निर्विकल्प ब्रह्म. जर हे निर्विकल्प आहे तर पुढच्याच शब्दांमध्ये दासोपंत त्याला म्हणतायत साकार खलुता. अवघ ब्रह्मांड, अवघ ब्रह्म हेच जणू साकार आहे, जे निर्विकल्प ब्रह्म आहे. दिगंबरा दत्ता सगुण तुझे. आणि हे योगीराया, हे श्री दत्तात्रेया, हे निर्विकल्प ब्रह्म, संपूर्ण खलुता साकार असलेलं हे ब्रह्म म्हणजे तुझं सगुण रूप आहे. अशा प्रकारचं वर्णन दासोपंत या सगुण रूपाच्या वर्णनामध्ये करतात. कालच्या पार्श्वभूमीवर हे पद मुद्दाम यासाठी घेतलं की ज्याला आपण भौतिक म्हणू ते भौतिक वर्णन काल होतं, आणि ज्याला आपण अलौकिक म्हणू, अभौतिक म्हणू, अशा प्रकारचं वर्णन आज आहे. ब्रह्माचं साकार वर्णन हीच मोठी गंमत आहे. निर्विकल्प ब्रह्माचं साकार सगुण वर्णन हीच मोठी गंमत दासोपंतांनी या ह्याच्यामध्ये केलेली आहे. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण या सीमारेषेवरती रेंगाळणारी, या क्षितिजावरती रेंगाळणारी ही संत कवी कल्पना दासोपंतांनी इथे मांडलेली आहे. आज याच ठिकाणी थांबते. आपण उद्या पुन्हा नवीन पदासह भेटूया. पदास्वादामध्ये दासोपंतांच्या पदांचा आस्वाद, चिंतन जे साहित्यिक अंगानं, सांगीतिक अंगानं आणि संतांच्या अन्वयानं आपण घेतो आहोत. आपण खूप छान प्रतिसाद देत आहात. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. माझ्या सद्गुरूंना, आदरणीय माझे वडील, माझे मोक्षगुरू आनंद स्वामी गोस्वामी यांना, आणि त्याचबरोबर माझे ज्ञानगुरू विद्यासागर पाटंगणकर सर, मी ज्यांच्या कुळात जन्म घेतला, ज्यांच्यामुळे मला हे साहित्य वाचण्याची संधी मिळाली, अभ्यास तर ह्या जन्मात होणं कदापिही शक्य नाही, पण वाचण्याची तरी किमान संधी मिळाली, ते संत सर्वज्ञ दासोपंत गोस्वामी यांच्या चरणी नतमस्तक होते आणि थांबते. आनंदे दत्तात्रे देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.